पवार कुटुंबियांचं पुण्यात स्नेहभोजन. शरद पवारांकडून रोहित, पार्थ, जय, युगेंद्रसह सर्व कुटुंबाला निमंत्रण. मोदी बागेतील शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन. उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास तयार झाल्याची माहिती. ठाकरे उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता. ठाकरेंमुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री शिंदे विधान परिषदेच्या निवडणुकीत तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेसाठी अर्ज भरल्यास शिवसेना तिसरा उमेदवार देणार. ठाकरे फडणवीस कथित भेटीच्या चर्चांमुळे शिंदे दुखावले असल्याच्या चर्चा. बच्चू कडू आपला प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती. पक्ष विलीन करण्यास प्रहारचे अनेक पदाधिकारी सकारात्मक. भाजपची विधान परिषदेची यादी 30 एप्रिल रोजी जाहीर होणार. मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधील उमेदवारांना संधी दिली जाणार. भाजपच्या गुटात विधान परिषदेसाठी मोठी भाऊ गर्दी. बुलढाण्यात कोण होता शिवाजी कोण होता पुस्तकाचा वाद पेटला. आमदार संजय गायकवाडांच्या घराबाहेर कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. कोल्हापुरात 15हून अधिक तरुणींवर प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार. अश्लील व्हिडिओ बनवून बदनामीची धमकी देऊन अत्याचार. 22 वर्षीय शाहिद समीर सनदीला अटक. घटनेच्या निषेधार्थ पुलाची शिरोली गावात बंदची हाक. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणात मलेशिया आणि मालेगाव कनेक्शन समोर. पीडित महिलेचं कथित नाव बदलून मलेशियातील इम्रान नावाच्या व्यक्तीकडे नोकरीसाठी पाठवण्याचा कट उघड. मुंबईच्या महापौर बंगल्याच्या दुरुस्तीसाठी महापालिका 3 कोटी रुपये खर्च करणार. इटालियन मार्बल्ससाठी कोट्यवधी खर्च करणार. प्रस्ताव आज स्थायी समितीसमोर सादर केला जाणार. देशासह राज्यात उष्णतेची लाट तीव्र. विदर्भात 6 जिल्ह्यात पुढील 24 तास उष्णतेची लाट कायम. तर राज्यात दोघांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याचा संशय. कोल्हापुरी चपलेला क्रेडिट न देणाऱ्या प्राडा कंपनीला अखेर उपरती. कोल्हापुरीपासून प्रेरित होऊनच लेदर चप्पल बनवल्याचं प्राडाकडून मान्य. प्राडाकडून कोल्हापूरच्या कारागिरांनी बनवलेल्या चपलेचा व्हिडिओ प्रसिद्ध. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्ट कोसळून जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू. सुरक्षिततेतील हलगर्जीपणाचा संशय. एका निष्पाप जीवाच्या मृत्यूनं व्यवस्थेवर गंभीर प्रश्न.